नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हॉटेल स्टाईल मेदू वडा कसा करायचा ते बघूया. त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे बघा मी. 2 वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी चना डाळ. ही चांगली मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि आता बघा किती छान ही भिजलेली आहे. तर आता याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचंय आणि ही डाळ जी आहे ही आपल्याला मस्त अशी बारीक वाटून घ्यायची. तर याच्यातलं आपण पाणी काढून घेऊ अगोदर. पूर्णपणे हे पाणी मी काढून घेतलेलं आहे बघा. आपल्याला ही डाळ वाटत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. हे मिक्सरमध्ये आपण डाळ टाकून छान अशी बारीक वाटून घेऊया. तोपर्यंत इकडे सांबारची तयारी करू आपण. डाळ वाटून झालेली आहे. त्यासाठी बघा हे मी तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे आणि हा कांदा उभा चिरून टाकलेला आहे. थोडीशी हळद आणि एक अर्धा पळी तेलाची धार. तर ही डाळ मी कुकरला लावून घेते आणि चांगल्या 4-5 शिट्ट्या करून घेऊया. डाळ छान अशी आपल्याला मऊ शिजवून घ्यायची. हे आपलं डाळ वाटून झालेली आहे. उडीद डाळ आणि चना डाळ वाटून छान झालेली आहे. एकदम बारीक असं वाटून घेतलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण काही साहित्य टाकणार आहेत. त्याच्यामध्ये आपले वडे कुरकुरीत होण्यासाठी हे सिक्रेट असं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट आहे. हे आपण याच्यामध्ये टाकूया. तसंच ही थोडीशी मिरे पावडर आहे आणि हे जिरे. यामध्ये कढीपत्त्याची पण पानं मी बारीक करून टाकलेली आहेत. आता हे टाकलेलं सगळं साहित्य आणि हे मीठ, चवीपुरतं आपल्याला मीठ पण टाकायचंय. हे छान आपल्याला असं मस्त असं हाताने एकदम 5 ते 7 मिनिट छान असं फेटून घ्यायचंय. चमच्याने व्यवस्थित फेटता येत नाही, त्याच्यामुळं आपण हातानेच फेटून घेणार आहेत हे. एकाच दिशेमध्ये छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचंय. हे फेटण्याची जरा मेहनत जर आपण घेतली तर आपले वडे हे बाहेरून कुरकुरीत आणि आतून हे छान असे जाळीदार आणि हलके फुलके होतात. फेटत असताना मात्र आपल्याला एकाच दिशेनं फेटायचंय हे लक्षात ठेवा. आणि फेटून झाल्याच्या नंतर बघा पीठ आपलं वड्यासाठी तयार आहे का ते बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचंय आणि थोडंसं असं पीठ टाकून बघायचंय. हे पीठ असं छान तरंगलं पाहिजे पाण्यावर आणि पीठ जर तरंगलं तर समजायचं आपले वडे करण्यासाठी पीठ तयार आहे. तर सांबार करण्यासाठी ही एक मी सिक्रेट अशी चटणी करणार आहे. ही चटणी करत असताना बघा ह्या हिरव्या मिरच्या वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर खोबऱ्याचा किस आहे, लसूण आहे. तर हे सगळं साहित्य आणि आपल्याला हे फुटाणे आहेत. साधे फुटाणे पण घेतलेले आहेत 2 चमचा. हे सगळं साहित्य आपल्याला मंद अशा गॅसवर छान असं खरपूस भाजून घ्यायचंय. एक 4 वाळलेल्या मिरच्या पण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत मी. आणि हे टाकूया थोडेसे जिरे. तर आता हे भाजलेलं जे आहे आपला मसाला तो आपण छान थंड होऊ द्यायचा आहे आणि हा असा जाडसर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. या पद्धतीनं एकदम बारीक वाटायचं नाही. इकडं बघा सांबारची आपली डाळ पण छान अशी हे झालेली आहे, शिजलेली आहे. त्यामध्ये आता टाकू आपण हळद. इकडं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. तर सांबारसाठी फोडणीला आपण टाकू तेल. 1-1.5 पळी मी तेल टाकले सांबार करण्यासाठी. तेल छान असं कडकडीत होऊ द्यायचंय. त्यामध्ये टाकूया मोहरी.
मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आता जिरे आणि हा कांदा. तर आता हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि कढीपत्त्याची फोडणीसाठी 5-6 पानं. हे सगळं साहित्य आपल्याला अगदी छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. टोमॅटो मऊ होण्यासाठी 1 चिमूटभर आपण मीठ टाकूया. आणि ह्या वाळलेल्या 2-3 मिरच्या. कांदा टोमॅटो छान आता मऊ होत आलेला आहे. आता टाकू आपण याच्यात लाल तिखट, थोडीशी हळद. हळद आपण डाळ शिजताना पण टाकलेली होती. एकदम थोडीशी हळद टाकलेली आहे आता आपल्या सांबारला छान असा कलर येण्यासाठी. आणि आपले मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी. छान मिक्स करून घेऊ. सर्व साहित्य छान आपलं आता मऊ झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकू आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ती डाळ. आणि आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी पण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता या वेळेला जर तुम्हाला चिंच आणि गूळ जर टाकायचा असेल तर तो पण टाकू शकता. आता हा सांबार मसाला मी टाकलेला आहे याच्यात. 1-2 चमचे सांबार मसाला टाकून घेऊया आणि छान असं हे मिक्स करून घेऊ. सांबार आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. आता टाकू आपण जी चटणी तयार केलेली होती फुटाणे आणि खोबऱ्याची, ती चटणी आपल्याला 2 चमचे टाकून घ्यायची वरून. आणि आता आपल्या सांबारला एक अशी दणकून उकळी येऊ द्यायची आणि नंतर टाकायची चिरलेली कोथिंबीर. मस्त. खूपच चवदार असं आपलं हे सांबार झालेलं आहे बघा. कलर पण खूप सुंदर आलाय आणि सांबारचा एवढा सुगंध तर छान आहे ना. आता घेऊया आपण वडे तयार करायला. बघा हे आपलं पीठ आहे, ते हाताला थोडंसं अगोदर पाणी लावून घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लावून आपण हातावर गोळा करायचा आहे आणि मधोमध असं अंगठ्याने त्याला छिद्र पाडून आपल्याला तेलामध्ये या पद्धतीनं वडे सोडायचेत. आणि हे वडे आपल्याला एकदम मोठ्या गॅसच्या फ्लेमवर नाहीत तळायचे, तर एकदम गॅस हा आपला मंद ठेवायचा आहे आणि छान असे खरपूस आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत. एकदम उकळत्या तेलामध्ये जर आपण वडे तळायला लागलो तर आतून आपले वडे जे आहेत ते पिठाळ राहतात. आणि या पद्धतीनं ज्यावेळेस आपण वडे तळणार आहेत त्यावेळेस वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असे होतील. या पद्धतीनं जर वडे कराल तुम्ही तर तुम्हाला नाश्ता सेंटरवर जाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. हे बाकीचे पण वडे मी या पद्धतीनंच तळून घेते.
कलर खूप सुंदर आलेला आहे. एकदम मंद अशी गॅसची फ्लेम ठेवायची आपल्याला. तर बघा हे आपले असे सगळे मेदूवडे हे क्रिस्पी असे तळून तयार झालेले आहेत. बघा एकदम क्रिस्पी आहे. तर अशा पद्धतीनं बघा आपलं हे हॉटेल स्टाईल झणझणीत असा मेदूवडा तयार झालेला आहे. आपल्याला हे गरमागरम सांबारसोबत सर्व्ह करायचं आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.